राम राम मंडळी, कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय झालंय, 15 तारखेला तर आपल्याला जायचेच आहे. 19 जागा झाल्यात, 10-15 100% होणार. पण 16 तारखेला जी अमावस्या आहे, पूर्ण दिवस शनी अमावस्या पण ध्यानात ठेवा. मग जाता जाता आपल्याला शनी महादेवांचं शनिदेवांचं तेल अर्पण करून पुढं जायचं असे. ते मी जाणून बुजून आपल्या यात्रेमध्ये ॲड केलं. कारण जवळपासचीच शनीला सारखे जात असतात. आम्ही मोटरसायकलवर लय वेळा गेलो आहे, पण लांब लांबची लोक येतात, भाविक येतात, त्यांच्या दृष्टीने तो क्षण महत्त्वाचा आहे. आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. आता परवा दिवशी एक ब्युरो असतो, म्हणजे शासनाची एक अशी संस्था असते की क्राईम रेट कुठं कुठं काय चाललंय बुवा ही त्यांना प्रसारित करायला असतो. त्या कामाचा भाग येतो. तर 2026-27 तुम्हाला सांगितलं ना, लय बेकार आहे. काय काय चाललंय तुम्हाला सांगतो. 1.5 किलोमीटर मधून त्या गुजरातमध्ये 1.5 किलोमीटर समुद्रच आत गेलाय. ही डोक्याची गांठ आहे. काहीतरी भूकंप काही पण होणार आहे, ध्यानात ठेवा. पुण्यासारख्या ठिकाणी हत्तीपाय रोगाचे रुग्ण वाढत चालल्यात. त्याला इलाज नाही. हत्ती एवढा पाय होतो, पाय कट करून काढावा लागतो. विशिष्ट प्रकारच्या डासामुळे तो होतो. त्या बारामती ठिकाणी मेन हायवे पालखी महामार्ग आहे, त्या ठिकाणी 10 ml बाटल्या इंजेक्शन सापडायला लागल्या. तरुण पोरं. आणि इंजेक्शन कोणतं आहे? गरोदर बाईला म्हणजे तिच्या प्रसूती वेदना बाळात पण होत असताना त्याला ज्या भयंकर वेदना होत्या, त्या वेदना कमी करण्यासाठी 0.1 ml इतके छोट्या प्रमाणात ते दिलं जातं. वैद्यकीय क्षेत्राचा भाग आहे. तिची वेदना थोड्या कमी पडतात. ती 1 ml घेतो, ही अख्खी 5-5 ml हानी त्यात पूर्ण नवीन. म्हणजे साधारण आपण आपलं लग्न लावून दिलं बा, आपण कष्ट करतोय, दोरीत जगतोय, कपडे सुद्धा फाटल्याशिवाय घेत नाही. पण आपण उत्पादित केलेलं प्रोडक्शन, ज्याला आपण आपला मुलगा म्हणतो, हा साधारण कुठल्या लाईनने आत्ता चाललाय? दादा हो, तुमचं घर, शेती, बँक बॅलन्स, भविष्यात ह्यातलं काही टिकल राहील. तुम्ही तोंड असून गेल्यानंतर काय नाव सुद्धा नाही राहणार. आवरा, अजून वेळ गेलेला नाही. ही जी घटना आहे, आता पुण्यातच सांगतो तुम्हाला. पुण्यात रोज 13 महिला ह्या घटस्फोटासाठी अर्ज करतात. म्हणजे फारकत ती नांदत तर नाही, तिथं घटस्फोटाचा अर्ज काय नवऱ्याजवळ राहून केला जात नाही. मायार गाठायचं आणि घटस्फोटाचा अर्ज सोडायचा, 4 आठवण टाकायची, त्याला कोर्टात खेचायचा. आता मला सांगा, काहींना मुलं आहेत, काहींना मुलं नाहीत. त्या पोरांचं काय होतं असं पाठीमाग? म्हणजे तुम्हाला साधारण बरं, तिने ते नवरा सोडला आणि पोरं सोडली, जाऊन द्या भाऊ, त्यांच्यावर 10 डबर अक्कल टाकले, तिने गेली मायारी. भरी ते रील काढणारी असो नाही तर नसो, काम करणारी असो, 4 पैसे कमावणारी कशी असू दे, ती महिला मरुस्तवर काय तशी राहीन का? कुठंतरी लग्न करणंच ना. नाही केलं तर बुवा रोज एक का व्हायना निवडीनच ना. ती बी नाही केलं बुवा, काहीतरी जगन खाईन ना. मग नवरा नको, पोरं नको, ही काय प्रकार आहे? हे वाढत चाललंय, ध्यानात ठेवा. ज्याला पोरं व्हायनात, त्याचं लग्न व्हायनात, ती पाण्यात देव घालून बसलेत की आमचं लग्न का व्हायचं, लग्न का व्हायचं. ज्याचं झालंय ती घटस्फोटाला सामोरं जातात. ज्यांचं घटस्फोट नाही बुवा, नांदतंय, ती कामावून येऊन भांडी धुंडी करते. नांद बाई, लेकराकडे बघ बाई नांद. ह्याच्यात काही अशी बी आहेत बायकोला येऊन मारहाण करते. ती बायको घरात असून 4 जणी संबंध बाहेर ठेवते. लई वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. आणि क्राईम हा कमी होणार नाही, तुम्हाला सांगतो. ह्या घटनेचं लक्ष किंवा ह्या घटना कशामुळे घडली तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या. वाईट भयंकर प्रकारे. आता आपल्याला जायचे गायकवाड वस्ती, मोशी तालुका हवेली. मोशीमधलं गायकवाड वस्ती आहे. आजूबाजूचा परिसर जर फिरून पाहिला, ज्याला भूमिपुत्र म्हणतो, लोकल लोक म्हणतो, हे तुम्हाला 40% दिसतील. 60% सगळी बाहेरून आलेली जमात इकडे पुण्याच्या इतरत्र वाढलेली, अशी बजबज पुरी झाली सगळी.
कोणाची कोणाला मिळ नाही काम. हा लोक काम मिळतं, ध्यानात ठेवा. पुण्यात इंडस्ट्रियल एरिया आहे, कंपनीत कुठं नाही ते 500-600 मिळतात. मग काही साठवतात, काही गावाकडे पाठवतात, आणि काही दारू चिकन मटन. उद्या चालला का आम्हाला परत, ह्याच्यामुळे सुद्धा क्राईम वाढतोय. आता सागर सदाशिव शिंदे याचं वय 29 वर्ष. आता ते सागर म्हणजे त्याचं नाव चुकीचंच आहे, कारण सागर म्हणजे समुद्र, त्याचं काय हृदय असतं, विशाल सागर असं असतं. थोडंसं नाव चेंज करावं, ते योग्य नाही नाव सांगणं असं मला वाटतं. उपटाजी शिंदे असं म्हणायचं. आता हा उपटाजी शिंदे पहिले लग्न झाले, 2 मुलं आहेत सोन्यासारखी. एक मुलगा आहे 5.5 वर्षाचा आणि एक मुलगी आहे 3.5 वर्षाची. आता पोरगी 3.5 वर्ष म्हणजे किती पोपटावानी बोलती, गोड बोलती. त्या बापाचं ती काळीच असती, ध्यानात ठेवा. लोक जे काम करतात, कष्ट करतात ना, की अशा हेतूने करतात की ते मुलीला कपडे, मुलाला कपडे, त्यांचे काय, कारण त्यांचे जी सेवा द्यायची, त्यांना जे मागल ते द्यायचं, हे पैशाशिवाय मिळत नाही. आणि पैसा कमावणं पुरुष, आणि पैसा कमवायला काय माग हटत नाही, तो कमावतो. फक्त त्याला समाधान, बायकोचं 2 शब्द गोड असावात, पोरांचं आणि एका ताटात जेव्हा, ह्याच्यापेक्षा वेगळं सुख काय आहे आजच्या कलियुगात. हा उपटाजी शिंदे पहिली नांदली, पहिली निघून गेली, नांदलीच नाही. काही दोघांची तक्तक झाली असन. आता तपासाचा बाग आहे, कारण घटना 2 दिवसापूर्वी घडली. पोरं सोडून गेली किंवा हा म्हणला असं, माझी पोर न्यायची नाही, अमका नाही तमका नाही, घे तुझी पोर, गेली निघून. बघा, बारीक सारीक गोष्टी आहेत. आजही रोज 13 जण निघून जातात नुसत्या पुण्यात. ते शेजारचे आसपासचे लोक आहेत, त्यांनी जाहीरपणे स्टेटमेंट केले की याला बायांचा नाद होता, या उपटाजीला बायांचा. कोणाला काय त्याचा नाद, कोणाला काय, म्हणजे आपण त्याला लफडी जफडी म्हणतो. म्हणजे बरं असून दे ना, त्याला नाद कशाचा पाहिजे होता, पैसे कमावण्याचा पाहिजे होता. कावा तरी कुठतरी थोडी चोच मारली, तो भाग वेगळा. पण कमावणे नाही, कष्ट नाही, आणि हे अशा प्रकारचा नाद. कुठल्या तरी कंपनीत कामाला बाप म्हणायचा, ते अर्धा कामाला होता, त्याला तिथं टिकायचं नाही. कंपनीत जरी काम करत होता तरी कंपनीचा पगार झाल्यानंतर आईबाप विचारणार ना, अरे तेल संपलं, मीठ संपलं, पीठ संपलंय, तर किराणा तरी आणि तू पगाराचं केलं काय, त्यांना उत्तर द्यायची नाही. माजुरड्यावर इकडे तिकडे फिरत बोंबलं हिंडायचं. 2 लेकरं तिथं, ती म्हातारी, त्यांचं कसं, ती जुन्या पिढीत लोक तिथे सांभाळायचे बा. आता त्याचा विषय नाही, तिथं घरी किरकिर. असं एकदा कालवा डोक्यात झाला ना मग गाड्याच्या. आणि गड्याचं कसं असतं तुम्हाला सांगतो, गडी हा सवयीचा गुलाम असतो. स्त्री सुखाची चटक जवळ लग्न नाही तवर नाही, पण स्त्री सुख त्याला पत्नी रूपाने मिळायला सुरुवात झालं, आणि बायको अचानक रुसून गेली बाबा माहेर निघून. आता त्याचा जो 2 दिवसाला, 3 दिवसाला, 4 दिवसाला काय त्याचा टाइम असतो, हा जर मिस होत गेला, त्या स्त्री सुखापासून तो वंचित झाला, तर ऑटोमॅटिक त्याच्या हार्मोन्समध्ये डोक्यातल्या बदल होतो. त्याची चिडचिड हा प्रकार लय वाढतो, कशात मन लागत नाही, काय नाही काय नाही. मग ती एकाच व्हाय ना, कुठंतरी रोग का व्हाय ना बा येडसारखा, पण ती कुठंतरी चोच मारायला जाणारच, असा विषय. आता ही जी घटना आहे, ह्या घटनेमध्ये झालंय नेमकं काय तुम्हाला सांगतो. ती पोरं घरी, आणि हा काम नाही, काय नाही काय नाही. मुख्य कारण अजून समोर आलेलं नाही तरी पण ह्यांनी त्या 2 पोरांच्या पैकी दोन्ही पोरांना बरोबर घेतलं. आज मला वाटतं 9 तारीख असन, 5 तारखेला 5 मे, आणि आळेफाटा पलीकडे जंगली टिकडी बघा, 2 टाकड्या लागतात मोठाल्या, आणि वन विभागाची जंगली पायवाटा असतात. लोक सरपण काढायला जातात, कोण कुठं दारोपाट्या करायला जातं, पायवाटा असतात. पण कोण शिकारीला जातं, चोरटी शिकार म्हणतात त्याला. हा ते 2 पोरांना घेऊन गेला बा. 3.5 वर्षाची पोरगी, पाणी मागायची, पोरग बरोबर 5.5चं. आणि त्यांनी ठरवलं होतं ह्या दोन्हीला मारून टाकायचं बापाने. म्हणजे आईबापाकडे सोडायची, सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमापुढं सोडायची, मारायची का हो. तिथं गेला, सॉफ्ट टार्गेट. 3.5 वर्षाची पोरगी काय करणारी, पप्पा पप्पा म्हणणारी पोरगी. निर्जन जागी बघितलं, खड्ड्यात
त्या पोरीचं नरड काटून आवळलं. लहान लेकरू, त्याला काय कवळं हाड, ताडफडून पोरगी मिली. कशाचा पप्पा आणि कशाचा का. हा, कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्ट तो. माणुसकीचा गहिवर येतो, ज्याला जेव्हा जिथे सोयीचे, जगात नसते कुणी कुणाचे. लहान लेकराची हत्या केली लिकीजीत आपल्या. पोराकडे वाळला, 5.5 वर्षाचं पोर. त्याचं काच काटून नरड आवळलं, ती बेशुद्ध पडलं. त्याला वाटलं मेलं. कॅकताड असतं आमच्याकडे, कॅकताड म्हणतो त्याला. काटा असतात बघा, वर मोठा काटा असतो. त्या कॅकताडात ती पोर फेकून दिलं बघा. तिथून निघून गेला, चाकणला गेला निघून. तिथं संध्याकाळ झाली. हा 4-5 वाजता त्यांनी विषय केला. हा संध्याकाळचा अंधार पडला, पोरगी निश्चित पडलेली. ती पोरग त्या खात्यात. ती पोरग काय नियतीचा खेळ असन व त्याला सुद्धा वाईट वाटलं असेल त्या नियतीला. पोरग मेलच नव्हतं, म्हणजे बेशुद्ध पडलं होतं. तर त्याला वाटलं मेलं. ती रात्रीचं थंड वारा ही ती त्यांनी गळ्यावर दाबलेलं होतं. ती झालं सावध. ती रांधार, ती जंगल तसं इथं आहे तसं, अशा रातकिड्यांचा आवाज. आणि अशा वेळी जंगली श्वापद, लांडगं, कोलं काही फिरत असतात, ध्यानात ठेवा. पण त्या रात्रीच्या शांत वातावरणात हायवेच्या कडे आवाज यायचा त्याला, हॉर्न दिल्याचाही. रस्ता चालू होता, ट्रका चालू होत्या, पुणे नाशिक रोड. आयला म्हणला पोरग गरबडलं, काय करावं. दिवस उजळूस तर पोरग तसंच त्या कॅकतडातून, त्या काट्यातून ती बाहेर निघालं. दिवस उजाडला, तसंच बसून राहिलं. ती काय करणार. ती नशीब ही आरोपी माघारी गेला, आणि त्यांनी काय बघितलं असं, पोर जिथे ती मारला असतं परत, ध्यानात ठेवा. ते बघितलं तर ती बहीण झोपलेली, तिला मुंग्या लागलेल्या तिथं. एवढं काय, तर 5:30 वर्षा पोरं तरी काय, त्याला वाटलं ती झोपलीच. तर त्याच्या एक डोक्यात होतं की आपलं पप्पा आपलं इथं घेऊन आलं आणि निघून गेले बा. परत गडी तिथून हळूहळू चलत त्या पाऊल वाटेन ती पोरग आलं रस्त्यावर. मॉर्निंग वॉकला जी लोक होती त्यांनी बघितले, चौकशी केली. त्याच्या हातात मेहंदी बघितली. कुणी काढली मेहंदी? आत्याने काढली. कुठे आत्या? शिरपूरला फोन केला पोलिसांनी, पोलीस बोलावलं. आले फटाफट स्टेशनचं. विशेष आभार, लय आदाबले बिचारे. त्यांचा कामाचा भाग आहे. पोलीस पाटीलच होते आत्या ती. तिने बघितलं, अरे ह्या कोण? हा म्हणली ही सागरची पोरं आहेत. सागर कुठे आहे? काय विषय? पोलीस स्टेशनला पोरग आणलं, त्याला खायला प्यायला घेतलं. हळूहळू गोड बोलून चौकशी करायला सुरुवात केली. हळूहळू एक लिंक सुटत गेली. आत्याने सांगितलं सदाशिवचा पोरगा आहे हा. बरोबर, असं आहे का? बरोबर. तर उपटाजी ह्याच्यातच होता, चाकणमध्ये. त्याला आधी ताब्यात घेतला, फोनच्या आधारे त्याला ताब्यात घेतला. घटनास्थळी तिथं आणला. पोरगीची बॉडी सापडली व त्या लहान. पंचनामा वगैरे केला. त्याला विचारलं पोलिसांनी. स्वतःची मुलीला नरड्याला नख दिलं, तो पोराला नख दिलं. तिथे चट झालं. पोरगा बघतो, आयला कस काय जागला बा. हा, तो मला सांगतो डुकरीनीला 5-50 होत्यात. डुकरीनीला, काशिवनीला बी लय होत्यात. काशिवनीची पिल्लाला तर काशिवनीला तर देवाने दूधच दिलेलं नाही, ध्यानात ठेवा. ती निश्चित तिच्यात प्रेमाने मोठी होत्यात. आणि ही माणसाच्या पुढची माणसं, यांना स्वतःच्या असं व्हायला लागलंय बरं का. आता तुमच्या किरकोळ कारणास्तव भले त्या एखाद्या नवरा बायको त्या बायाचं वागत नसन, काय नसन, ती बोलणार नाही. ती उचलून निघून जाणार बोचकं. आणि ही बी गडी बी दारू प्याणार, 10 मित्र, पेताड होणार, चुंगी कमी उठणार यायची. हा, आणि मग ह्यांच्या प्रपंचाचा फाकला, त्या लेकरांचा हाल होणार. असं प्रकार तुम्ही तयारी ठेवा, मनाची तयारी ठेवा. मला अशा घटना ऐकायला मिळतील भविष्यात. एवढं बेकार जग झाले, ध्यानात ठेवा. हा, काय होईल भविष्यात सांगतात. आणि ही 2 वर्ष फार घातक आहेत, वाईट आहेत. 2026, 2027. पाऊस सुद्धा नाही यंदा. पडन तिथं पडन, नाही तिथं अजिबात नाही. पाऊस नाही म्हणजे शेतकऱ्याची दाणं नाहीत, आणि दाणं नाही म्हणजे महागाईचा डोंब उचलू शकतो. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून ह्याला ताब्यात घेतला, सगळी माहिती घेतली. आता 2च दिवस झाले, म्हणजे अजूनही माहिती उजळते. पण त्याचं ते वागणं, रांडबाजी पायी यांनी हा कार्यक्रम केलेला आहे, ध्यानात ठेवा. आणि काय सजा होईल तर रीतसर ती FIR दाखल झाली. काय सजा होईल ते पुढचा भाग आला. पण समाज, आजूबाजूची लोक, ओळखणारे नातेवाईक
एका 3.5 वर्षाच्या मुलीची हत्या आणि ह्या मुलाची हत्या, दोघांची हत्या करता प्रयत्न केला, एक गेलं एक वाचलं. कमीत कमी नियती आणि काळ, अनेक प्रकारच्या योनी ज्या असतात प्राण्यांच्या, त्याच्यात जन्म घेऊन ह्याला मनुष्य योनी मिळाली आहे, त्याच्यात जन्म मिळाला आहे त्यांना ठेवा. कशासाठी? मुक्तीसाठी. आणि त्याच्यात येऊन तुम्ही जर आणि अक्कल नाही लोकांना, काय नाही, कशी वागतात लोक, लई झाल्यात मारणाची. कदाचित राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या म्हणजे मनात असन 30% ही फक्त भीती नाही, 30% जनता कमी करायची त्यांना ठेवा. त्यात कोणाचा नंबर लागून सांगता येत नाही. डायरेक्ट 150 कोटी येऊन 80 कोटी, बाकीचे कुठे गेले व्हायला बसले बरं का. सांग तुम्ही सावध राहा. आता 2026-27 अशा प्रकारे ही घटना अतिशय वाईट अशा प्रकारची घडलेली आहे. अशी परत घडावं नाही अशी अपेक्षा आहे आपली. कारण स्वतःच्या लेकीला स्वतःच्या हाताने संपवणं काही कारण नाही, काय नाही, काय नाही. याला अजून 4 बाया बघायच्या भाऊ तिकडे. बायांच्या इथं उडीत व्हायला कामाला राहायचं भाऊ, तुला लई ना आधी तर काय चालतं त्या लेकरांच्या मागं लागायचं. त्या म्हातारीने सांभाळली असती ना. अशी तर आहे. त्याच्यामुळं काय होईल उद्याच्या भविष्यात हे काही सांगता येणार नाही. सरळ जागा, दुरीत जागा, काही स्वतःचे नियम पाळून घ्या, त्याच्या आत जागा. प्रॉब्लेम येत असते सगळ्यांनाच याच्यात. प्रभू रामचंद्राला टाकला होता 14 वर्ष अरण्यात. आपण किरकोळ माणसं येतात, चालू राहतं. पण आपल्या हाताने कायदा मोडल आणि कुठल्या प्रकारचा गुन्हा घडल, गंभीर बी नको, साधा बी नको, गुन्हाच नको. असं करा. अध्यात्माची कनेक्ट राहा. रामकृष्ण हरी माऊली.